सोबतही चांगली आहे, पण आपल्याला कुठे जायचंय हे जर माहिती नसेल तर आपल्याला दिशा सापडत नाही. अजून सांगायचं झालं तर आपण एखाद्या दिशेने जोरजोरात धावत आहे, पण ज्या दिशेने धावतोय आपल्याला जिथं जायचंय हे जर माहिती नसेल तर आपल्या वेगाला काडीचीही किंमत राहत नाही. म्हणजेच आपल्याला मुक्कामाचं ठिकाण जर माहिती नसेल तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. पण इथं उलट आहे. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना मुक्कामाचं ठिकाण माहिती होतं, म्हणजे तुकोबरायांना साध्य हे माहीत होतं. साध्याचा अजून जर विचार करायचा झाला तर कृष्ण भक्त शूरवीर अर्जुनाचं नाव आपल्याला घ्यावं लागेल. कारण शूरवीर अर्जुनाला त्याचं साध्य माहित होतं. शूरवीर अर्जुनाचं साध्य होतं भगवान श्रीकृष्ण. म्हणून शूरवीर अर्जुन त्या कृष्ण भगवंता पुढे हात जोडून म्हणत होते की हे भगवंता, हे श्रीकृष्णा, तुझ्या शरीरावर मी सर्व देव समुदाय तसेच कमलावर बसलेले चतुर्भुज सर्व ऋषी मुनी ब्रह्मदेव व दिव्य उरग मी तुमच्या शरीरावर पाहत आहे. जसं बघा आकाशाच्या पोकळीवरती ताऱ्यांचे समूह दिसतात, उंच झाडावरती पक्ष्यांची घरटी दिसतात, त्याचप्रमाणे श्री हरी तुमच्या त्या विश्वरूप शरीरावरती मी सर्व देवदेवता आणि स्वर्ग पाहत आहे. त्याचप्रमाणे माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना सुद्धा त्या भगवंताच्या दिसण्याने, त्याच्या भेटीने स्वर्ग दिसत होता. कारण एखाद्याची आतुरतेने वाट पाहणे यासारख्या यातना नाहीत, आणि किंवा आपली एखादं आतुरतेने वाट पाहत आहे यासारखे सुख सुद्धा नाही. म्हणून माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना त्या भगवान परमात्म्याच्या त्या सगुण रूप चेहऱ्याची किंवा सगुण रूपाची जाणीव झाली होती. म्हणून माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की सर्व भक्तांना, मलाच नव्हे तर सर्व भक्तांना माझ्या त्या पांडुरंग परमात्म्याच्या त्या दर्शनाची ओढ लागलेली असते. एवढंच नाही तर सर्व भक्तांना त्या पांडुरंग परमात्म्याच्या आषाढी वारीची ओढ सुद्धा लागलेली असते. हरी लागली ओढ ही भक्तांच्या मनाला लागली, ओढ ही भक्तांच्या अशा प्रकारे माझ्या सर्व वारकऱ्यांना त्या भगवान पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाची ओढ लागलेली असते. कारण तेच कनवाळू, तेच सत्याचे कैवारी, प्रेमळाचे स्नेहस्थान आणि कला कौशल्याचे आगर असते. आणि तेच खऱ्या अर्थाचे सात्विक पुरुष आहेत. कारण त्यांच्या नशिबी फक्त आणि फक्त भगवंताचं नामस्मरणच असतं. महाराज सांगताय भाग्यवंत घरी भजन पूजन
भाग्यवंता घरी भजन पूजन पुरुष आहेत की त्यांच्याच नशिबी फक्त आणि फक्त भगवंताचं नामस्मरण असतं आणि असेच भक्त या जगामध्ये खरे आहेत की त्यांना भगवंताच्या नामाशिवाय दुसरं काहीही सुचत नाही, दुसरं काहीही गोड लागत नाही आणि दुसरं काही ते गोड मानून सुद्धा घेत नाही. आणि अशाच भक्तांना माझा भगवान परमात्मा काही ना काही देण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो. म्हणून असेच भक्त या भूतलावरती किंवा या जगामध्ये पवित्र आहेत. विठ्ठल म्हणून भक्ती जो करतो ना तोच खरा पवित्र आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत की भक्ती करणं हे अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही आम्ही प्रत्येकाने या जगामध्ये आल्यानंतर या भूतलावरती जन्म घेतल्यानंतर प्रत्येकाने भगवंताची भक्ती ही केलीच पाहिजे. मग भक्ती कशी असते बरं? भक्ती कशी असते तर तुम्हा आम्हाला कळणार नाही दादा. ते सर्व संत महात्मे जी होऊन गेले त्यांनी भगवंताची भक्ती केली आणि म्हणून सामान्य मनुष्याचे संत झाले ते भक्त. कशामुळे तर भगवंताच्या नामस्मरणामुळे आणि भगवंताच्या भक्तीमुळे. मग खरी भक्ती कशी असते बघा. खरी भक्ती कशी असते तर प्रभू राम तुम्हाला युद्धामध्ये कुणी हरू शकणार नाही अशा ठाम विश्वासाने सांगणाऱ्या त्या पवनसूत अंजनी पुत्र बजरंग बली सारखी असली पाहिजे. हम अंजनी सुत बजरंग बली की कथा सुनाते हैं, पावन कथा सुनाते हैं. भाई भरत समान जिन्हें श्री राम बुलाते हैं, हम कथा सुनाते हैं. हम अंजनी सुत बजरंग बली की कथा सुनाते हैं, पावन कथा सुनाते हैं. भाई भरत समान जिन्हें श्री राम बुलाते हैं, हम कथा सुनाते हैं. ओ सब ऋषि ने शाप दिया था अंजनी को, कहने लगे कि कुंवारी माता बन जाओ. अंजनी बोली ऋषिवर ये मैं होने ना दूंगी, अपनी आप को एक पापे में बंद कर लूंगी. किसी पुरुष को देखूंगा मैं होगा कहीं से, जाएगा ये शाप तुम्हारा घर थालिए. अपने आप को एक गुफा में उसने बंद किया, छोटा सा एक चित्र जब कृष्ण मेरी आई हवा. हुआ क्या फिर इससे आगे तुम्हें बताते हैं, पावन कथा सुनाते हैं. भाई भरत समान जिन्हें श्री राम बुलाते हैं, हम कथा सुनाते हैं, हम कथा सुनाते अशा प्रकारे आकाश कोसळून पडो, धरणी माता फाटून जावो, पण त्याच्या
त्याचे चित्त विचलित होत नाही तोच खऱ्या अर्थाचा भक्त असतो. जसं बघा हातीला कितीही फुलांच्या माळेने जरी मारले पण तो कधी हटत नाही, त्याचे चित्त विचलित होत नाही. त्याच प्रकारे माझ्या बजरंग बलीचं सुद्धा चित्त कधीही विचलित होत नाही. विठ्ठल विठ्ठल. कारण त्याचं चित्त विचलित करण्याचा प्रयत्न कुणीही जरी केला तरी माझ्या प्रभू रामावरती त्या संकट मोचन बजरंग बलीची इतकी श्रद्धा होती, इतकी भक्ती होती की त्याचं चित्त कधी विचलित होत नव्हतं. कारण संकट मोचन बजरंग बलीच्या ध्यानीमध्ये फक्त आणि फक्त श्री रामच बसलेली होते. विठ्ठल विठ्ठल. बजरंग बली म्हणतात श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने. श्री